मराठा समाजाला 10% आरक्षणाची शिफारस करणारा शुक्रे समितीचा अहवाल योग्यच, राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये दावा। कोस्टल रोडची दुसरी लेन जुलैमध्ये सुरू होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोस्टल रोड ठरणार वरदान। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, तर दिवसभर रिमझिम पावसाचा अंदाज। तीव्र विरोधानंतर धारावी पुनर्विकासासाठीचा सर्व्हे तुर्तास बंद। खासदार अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड यांची अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार। पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पहिल्या 10 दिवसांमध्ये 88.90 मिलीमीटर पावसाची नोंद। धरणाच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातल्या 482 गावांवर जिल्हा प्रशासनाचं लक्ष। तालुका स्तरावर बचाव पथकं नेमली। एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार ऑनलाईन, बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महामंडळाचा निर्णय। राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी ठाकरे आणि राऊतांना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड। विशेष न्यायालयाकडून माफीचा अर्ज मान्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवतीर्थावर कार्यकर्त्यांची गर्दी। रात्री 12 वाजता कार्यकर्त्यांसोबत केक कापत वाढदिवस साजरा। पुण्यातल्या हिंजवडीतल्या वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी आयटी अभियंत्यानं घेतला ई सायकलचा आधार। वेळ आणि पेट्रोलच्या पैशांचीही बचत। सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर माथेरानमधल्या 20 हात रिक्षा चालकांच्या हाती ई रिक्षाचं स्टेअरिंग। ठेकेदार नाही तर मूळ हात रिक्षा चालक व्यवसाय करणार। नवी मुंबईमध्ये आता आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात। मोरबे धरणातील पाणी पातळी खालावल्यामुळे निर्णय।